नमस्कार, मी कविता फडके. मी गेल्या 25 वर्षापासून रिअल इस्टेट फील्डमध्ये पुण्यामध्ये काम करत आहे. आज हा चॅनल सुरू करण्यामागे एकच उद्देश आहे. माझ्यासारख्या साध्या बॅकग्राऊंडमधून आलेल्या लोकांना रिअल इस्टेट फील्डबद्दल प्रॅक्टिकल मार्गदर्शन मिळावं. माझं शिक्षण जेमतेम SY BComपर्यंत झालेलं आहे. लग्न लवकर ठरल्यामुळे नंतर पुढे मुले आणि बाकी सगळं बघण्यामध्ये शिक्षण अर्धवटच राहिलं. स्वतःच्या पायावर उभं राहावं याला मी ज्या गावामध्ये मोठी झाले तिथे इतकं प्रोत्साहन देणारी लोकं नव्हती. पण एक गोष्ट मात्र ठाम होती की काम करायचं आहे आणि स्वतःला घडवत राहायचं आहे. 10वीपासूनच मी नोकरी सुरू केली आणि आज 55व्या वर्षीही मी सक्रिय आहे. या प्रवासात अनेक चॅलेंजेस आली. रिजेक्शन आलं, कॉम्पिटिशन होती, खूप प्रेशर होतं, पण प्रत्येक वेळी मी त्यातून काहीतरी नवीन शिकले. मी इंग्लिश स्वतः शिकले, कम्युनिकेशन सुधारलं, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर काम केलं आणि हळूहळू जॉबपासून इंडिपेंडंट रेरा रजिस्टर्ड एजंटपर्यंतचा प्रवास पूर्ण केला. आज मला जाणवतं आपल्या शिक्षणापेक्षा आपल्या स्किल्स, कॉन्फिडन्स आणि फील्ड एक्सपिरियन्सला जास्त महत्त्व आहे. खूप तरुण मुलं मुली आज करिअरबद्दल कन्फ्यूज आहेत, कमी पगारांच्या नोकऱ्यांमध्ये अडकलेली आहेत. काही महिलांना वाटतं की आता खूप उशीर झालेला आहे. त्यांच्यासाठी हा चॅनल आहे. या रिअल इस्टेट फील्ड गप्पामध्ये मी तुम्हाला थिअरी नाही तर ग्राउंड लेवल प्रॅक्टिकल अनुभव सांगणार आहे. क्लायंट हँडलिंग कसं करायचं, बिल्डर डीलिंग, फर्स्ट डील चॅलेंजेस, ब्रोकरची रिअल लाईफ, त्यानंतर तुम्हाला करिअर कसं सुरू करायचं, या सगळ्याबद्दलचं माझ्या अनुभवातून जे आलेलं शहाणपण आहे ते मी शेअर करणार आहे. मी एक्सपर्ट नाही, पण 25 वर्ष फील्डमध्ये काम केलेली एक प्रॅक्टिकल प्रोफेशनल आहे आणि तेच माझं खरं बळ आहे. मी काही खूप सुटाबुटामध्ये अगदी कॉर्पोरेट लूक ठेवून कधीही काम करत नाही किंवा केलंही नाही आणि माझ्या या लूकचा मला कुठेही माझं नुकसान झालेलं नाही आहे. कारण जसं माझं रेग्युलर राहणं होतं, माझ्या आजूबाजूचा समाज होता, त्या समाजातलाच एक भाग म्हणून तशाच पद्धतीने मी राहत आले आणि ते पटकन एक्सेप्ट केलं गेलं. खूप जास्त नीटनेटकं टापटीप आणि टापटीप तर असतोच आपण, पण खूप सुटाबुटामध्ये किंवा वेस्टर्नच घातलं म्हणजे आपण करिअर वुमन झालो असं काही नसतं. तर हे मला दाखवून द्यायचं आहे की साडी किंवा पंजाबी ड्रेस हे मॅटर करत नाही. तुम्ही काय नेसता किंवा काय घालता ह्याच्यापेक्षा तुम्ही काय आहात हे दाखवणं जास्त गरजेचं आहे. आणि या क्षेत्राची ग्राउंड रिॲलिटी समजून घ्यायची असेल तर हा चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. चला अनुभवातून शिकूया आणि आत्मविश्वासाने पुढे जाऊया. धन्यवाद. मी कविता फडके. रिअल इस्टेट फील्ड गप्पामध्ये पुन्हा भेटूया.